नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या नवीन व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता आम्ही आमचा लॉजचा रूम खाली केला आहे आणि आम्ही निघालो आहे आता ओंकारेश्वरला. कालचा जर व्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला समजलंच असेल की काल माझ्या मिस्टरांची तब्येत खूप डाऊन झालेली. त्यामुळं आम्ही काल आम्हाला नाविलाजाने आम्हाला संभाजीनगरमध्ये परत त्याच लॉजवर स्टे करावा लागला. तर तिथून आम्ही निघालो ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आमच्याकडं जेवण बनवण्याचं सर्व साहित्य होतं, पण वेळ नसल्यामुळं आम्ही बाहेरच नाश्ता करायचं ठरवलं. तर मी दालबाटी घेतलेली, विहानने खिचडी घेतलेली, बाकी ज्यांना जे आवडेल ना त्यांनी ते घेतलेलं. तर आम्ही आता संभाजीनगरवरून निघालो आहे ओंकारेश्वरला. तर हे जे मंदिर आहे ना ते मध्य प्रदेशमध्ये येतं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये कुठली तर खेडेगावं आहेत रोड हायवेला, तिथंच आहे हे मंदिर. तर आम्ही तिथे थांबलेलो थोडा वेळ, कारण माझ्या मिस्टरांची तब्येत डाऊन होती ना, तर त्यांना थोडंसं ORS वगैरे द्यायचं होतं. आणि परत मुलांना पण त्यांना पण काहीतरी ज्यूस वगैरे प्यायचं असं बोलत होती, म्हणून आम्ही इथे घेतला ऊसाचा रस. सर्वांनी ऊसाचा रस घेतला आणि थोडा वेळ आम्ही बसलो सावलीमध्ये, कारण ना गाडीमध्ये खूप जागा खूपच असं कमी असल्यामुळं ना असं बसावं लागते. त्यात आमची स्वीटू बघा किती त्रास देते, मागून पुढे पुढून मागे अशी करते ती. आमची 7 सीटर गाडी होती, त्याच्यामध्ये 7 माणसं होतीच, पण माझी 2 लहान मुलं पण त्यात ॲडजस्ट करावं लागत होतं. आणि त्यातमध्ये सगळी शांत बसत होती, पण स्वीटूच खूपच परेशान करत होती. तर बघा पुढे असं चालत चालत बघितलं ना तर केळीची बाग होती. आणि ही जे दिसते ना ही मक्का आहे. तर महाराष्ट्रातल्या सारखीच शेती आहे असं वाटलं मला, एवढं काही डिफरन्स जाणवला नाही तिकडे आणि इकडे. तर आता पुढे आम्ही निघालो आहे. आता इकडे बघा ओंकारेश्वर किती दाखवते, 73 किलोमीटर दाखवते ओंकारेश्वर. तर आता आपल्याला जायचं ओंकारेश्वरला. तर ही ना जरा कुठली तरी सिटी असावी तिथे. तर तिथे ना मी कलिंगड वगैरे घेतलं, कारण आम्हाला पोहोचायला खूपच उशीर होणार होता. आणि स्वयंपाक बनवू की नाही माहिती नाही. बघा 7:15 वाजलेत आणि मुलं काय भूक लागली आत्ताच बोलत होती, भूक लागली. तर तेवढा उशीरपर्यंत ती थांबतील की नाही त्यांचं काही सांगता येत नाही. परत त्यांना भूक लागली तर एमर्जन्सीमध्ये काय देणार, कारण तिथे पण 9-10 वाजल्यानंतर सगळं काही लॉज वगैरे हॉटेल्स वगैरे बंद असतात. कारण लास्ट टाईम आम्ही पण गेलेलो ओंकारेश्वर आणि उज्जैन मी मागच्या मे महिन्यामध्येच करून आलेली आहे. तेव्हा आम्ही भस्म आरती वगैरे सर्व काही घेतलेलं. आता ह्यावेळेस बघूया भस्म आरती भेटते की नाही. तर जातेवेळी ना ही आम्हाला नदी लागली, खूप मोठं पात्र होतं नदीचं. तर हे ना मला असं वाटतं ही तापी नदी आहे, कारण त्रिवेणी नद्यांचा संगम आहे ना ओंकारेश्वरला. तर त्यातली ही तापी असावी. किती संत वाहते बघा, कुणीकडून कुणीकडे वाहते हेच समजलं नाही, कारण काळोख खूपच होता. पुढे पूर्ण हे बघा आकाशात चांदण्या दिसत आहेत, कारण आम्हाला रात्रच झालेली, खूपच उशीर झालेला. पुढे जाऊन परत आम्हाला रूम पण बघायचा होता, कारण असं गाडीमध्ये तर नाही झोपू शकत आता. तर हे बघा इथून 20 किलोमीटर आहे व 20 किलोमीटर दाखवत होतं पुढे ओंकारेश्वर. इथे पण रूम मिळाली असती आम्हाला, पण इथे रूम घेतला असताना तर सकाळी उठून परत नर्मदेवर आंघोळीला जायचं आणि नंतर दर्शनाला जायचं, हे सगळं शक्य झालं नसतं, म्हणून आम्ही इथे रूम घेतला नाही. तर हा रिसॉर्ट दाखवतोय.
नर्मदा रिसॉर्ट जो 60 किलोमीटर आहे, पण आम्हाला ओंकारेश्वरला स्टे करायचा होता रात्रीचा. तर हे खूप सुंदर मंदिर आहे. तर हे बालाजीचं मंदिर होतं, आतमध्ये होतं, थोडं लांब होतं, आम्ही तिकडे गेलो नाही. तर पुढे बघा, आता इथून ओंकारेश्वर किती 1.5 किलोमीटर दाखवलेलं, आणि आता ही लागले आपल्याला नर्मदा नदी. नर्मदा नदी. तर हे बघा कशी वाळू कशी काढतायत बघा. रात्रीचंच हे वाळू माफियाचं काम असतं, रात्रीचं वाळू काढायची. तर असो, आपल्याला काही करायचं नाही त्याबद्दल. तर पुढे आम्ही निघालो आहे बघा. किती 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर दाखवते ओंकारेश्वर. तर आम्ही गेलो आणि एक लॉज, मागच्या वर्षी ज्या लॉजवर आम्ही थांबलेलो ना, त्याच लॉजवर आजही आम्ही तिथे थांबलेलो आहे. तिथे ना एक हॉल आहे, त्याच जो लॉज आहे ना त्यांच्याच पाठीमागे एक हॉल आहे लग्न मंडपासाठी. तर तिथं कोणाचं तर लग्न होतं आणि आम्हाला असंही रात्रीचे 12 वाजलेले पोचायला. लवकर पुढे पडशील. ते बोलले की जर तुम्हाला चाललं तर तुम्ही तिथे जेवण करू शकता, म्हणून आम्ही त्या लग्नामध्ये जेवण केलं. तेवढं आमचं टेन्शन वाचलं जेवणाचं. तर बघा, सकाळी लवकर आम्हाला 5 वाजता उठायचं होतं, पण उशीर झाला उठायला, कारण रात्री झोपायलाच लेट झालेला. 6 वाजता उठलो आणि नर्मदेकडे निघालो आंघोळीसाठी. तर नर्मदेकडे जाताना ही बघा मोठी मोठी शिवलिंग बनवून ठेवलेली आहे तिथे. कुठल्याही गावामध्ये वगैरे जर मंदिर महादेवाचं स्थापन करत असतील ना, तर बहुतांश हे इथूनच पिंड जाते स्थापनेसाठी मंदिरात. तर असो, पुढं आता निघालो आहे आम्ही नर्मदेकडे आंघोळीसाठी. जाताना तुम्हाला दिसेलच, जसं की नर्मदेमधले काही जे कंकर आहेत, जे शिव पिंडी समान मानले जातात. नर्मदेतला प्रत्येक हा जो दगड आहे तो शिवलिंगाप्रमाणे मानला जातो. तर ते आहेत, आणि रुद्राक्ष, अजून बरंच काही तिथं ठेवलेलं होतं. तर पुढे आम्ही आलो. हे बघा, इकडून जे दिसतंय ना ते आहे ओंकारेश्वर मंदिर. तर आता आंघोळ करून आपल्याला तिकडं जायचं आहे, पण आंघोळ करून आधी रूमवर जाऊन कपडे चेंज करायचे, कारण इकडे ना व्यवस्थित नाही आहे. कपडे आपण तिथं चेंज करावा असं नव्हतं लेडीजसाठी तरी. तर ही बघा, हा जो डॅम दिसतोय ना, हा तो तिथून आहे ना, डाव्या आणि उजव्या बाजूने दोन्हीकडून 2 नद्या येतात, आणि ही वाहणारी नर्मदा असे तापी, शिप्रा आणि नर्मदा असा 3 नद्यांचा संगम होतो, म्हणून इथं त्रिवेणी संगम असं बोलतात इथे. तर पुढे आम्ही बघा आंघोळीला गेलो आहे. पटापट आंघोळ करायची होती आणि आम्हाला अजून बरीच कामं होती. तर मी सूर्याला ना हे जल अर्पण करते. अर्ध्य देणं असं बोलतात ना त्याला, सॉरी. तर आणि माझ्यासोबत आहे ना मुली खूप एन्जॉय करत होत्या. त्यांच्या नुकत्याच एक्झाम संपल्या होत्या, आणि एक्झाम संपल्यानंतरच आम्ही हे प्लॅनिंग केलेलं जायचं. खरं तर एक्झामच्या आधीच दिवाळीच्या वगैरे वेळी आम्हाला यायचं होतं, पण कसं एक्झाम होत्या मुलींच्या, अभ्यास वगैरे सगळं मिस झालं असतं. त्याच्यामुळं आम्ही थोडं पोस्टपोन करत बघा हा योग आत्ता आला मे महिन्याचा. तर आता मला ना पाण्यामध्ये डुबकी मारायची होती. पूर्ण डोक्यापर्यंत बुडायचं असतं, पण मला ते काही जमलं नाही, कारण मला पोहता येत नाही आणि मला पाण्याची प्रचंड भीती वाटते. तर इथे ना मी आंघोळ करते. सकाळचे ना हा 8 वाजताचा टायमिंग असेल. ताई आणि आई पटापट त्या दोघींनी आंघोळ केल्या, कारण त्यांना गव्हाच्या पिठाचे दिवे बनवायचे होते आणि तिथे नदीवर त्यांना दिवे पाजळायचे होते. आईने वाती वगैरे घरूनच तुपातल्या वाती वगैरे घेऊन आलेली. तर इकडे बघा दिवे तयार झालेले आहेत, आणि आता दिवे आम्ही प्रत्येकीचे 12 असे दिवे बनवले होते. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत तर 12 जणींचे 12 ज्योतिर्लिंग आहेत तर चौघींचे 12 असे दिवे आम्ही बनवले होते. तर सर्वांनी आपापले दिवे पाजळून घेतले. पाठीमागे दिसतोय ना तो नर्मदा नदी, आणि त्याच्या पलीकडे तो पूल आहे, जो तुम्ही कुठेही रीलमध्ये वगैरे बघितला असेल की तिथे ना ओमचं असं आहे. जी नर्मदाची प्रदक्षिणा अशी होते ना ती ओममध्ये होते, ओंकारेश्वरला. तर त्यासाठीच तो पूल आहे, पण आम्ही तिकडे गेलो नाही. आम्हाला परत उज्जैनला जायचं होतं दर्शन घेण्यासाठी.
आता इथे ना एक शिवपिंड होती, तर ते नर्मदेचं पाणी घेऊन विहान, स्वीटू आणि त्यांचे पप्पा पिंडीवर पाणी घालत होते. सगळं काही झालं आणि तिथं कपडे पडली होती आमची, जे आम्ही चेंज केलेली होती ना मुलींनी ती. तर ती बघा स्वीटू ना घड्या करत बसते बघा, किती छान ती घड्या करते. तर तिचं झालं आणि इकडे ताई ना ती नदीमध्ये तिला ना 2 दिवे सोडायचे होते द्रोणामध्ये. तिनं ते सोडले. आता नदीवरचं सगळं काही आटपून आम्ही आता निघालो रूमकडे, आमचं जिथं लॉज आहे ना तिथे. तर जाताना दिसतच असेल तुम्हाला किती माकडं आहेत. स्वीटूचं बघा कुठेही गाणी लागली ना तर लगेच तिला डान्सच करायचा असतो. तर असो आम्ही पूर्ण रूम खाली केला आणि आता बघा हे आले मी मामलेश्वराच्या मंदिरामध्ये. इथे ना हे 2 मंदिर आहेत, एक जुनं आणि एक नवीन. तर आता जुनं मंदिर बंद ठेवलेलं आहे कारण तिथं थोडीशी पडझड झाली. आणि नवीन जे मंदिर आहे ते नवीन म्हणजे ते आत्ताचं नाही आहे, ते पण खूप वर्षापूर्वीचं आहे. जुनंच बांधकाम आहे ते पण. तर तिथं आम्ही आता दर्शनाच्या लाईनला थांबलो आहे. आता इथून जे दिसेल ना ते पूर्ण मंदिरातला व्ह्यू आहे. हे मामलेश्वराचं मंदिर आहे. मध्ये खूप गरम होत होतं आणि गर्दी पण भरपूर होती. तर मी इथे ना तुम्हाला पूर्ण आतली पिंड जी आहे महादेवाची ना ती पूर्ण मी दाखवणार आहे. खूप सुंदर आहे मंदिर आतून. इथे मोबाईल अलाउड नव्हता, पण तो चुकून आमच्यासोबत आला आणि आम्ही रेकॉर्ड केलेला आहे. मला नंतर दिसलं तिथे की इथे मोबाईल अलाउड नव्हता. तर ठीक आहे, कारण आता रेकॉर्ड तरी झाले. अजून 1 वर्ष तर इथे पण बॅन होणार आहे मोबाईल. तर नंतर काय जे दाखवते तेच बघायचं आहे. सर्वजण आम्ही दर्शन घेतलो आहे. तर बऱ्याच जणांनी तिथे नारळ, बेलपत्र आणि गंगाजल, कुणी नर्मदेचं पाणी वगैरे घेऊन आलेली. तर हे बघा हे जुनं मंदिर आहे एक आणि हे नवीन मंदिर. हे बघा हे जुनं आहे आणि हे नवीन आहे. जिथून आपण पहिल्यांदा लाईनला जातो ना ते पहिलं ते लागतं ते जुनं मंदिर आणि हे समोर आहे हे नवीन मंदिर आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता तिथून आम्ही निघणार आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनाला. तर ही बघा ही आहे नर्मदा नदी, जी मामलेश्वर आणि ओंकारेश्वर ह्या दोन्ही मंदिराच्या मधून वाहते. ही दोन्ही ज्योतिर्लिंगाच्या मधून ही नदी वाहते, नर्मदा नदी. इथेच आम्ही सकाळी आंघोळ वगैरे केलेली. तर पूर्ण बघा हे आहे ओंकारेश्वर मंदिर. आपल्याला आता इकडे जायचं आहे. तर इथे ना एक पूल आहे बनवलेला, त्याच्यावर जायचं. तर बघा स्वीटूचं कसं डान्स म्हणजे काय तिला विचारूच नका. कुठेही गाणं थोडं जरी संगीत ऐकायला आलं ना तरी तिचा डान्स चालूच असतो. तर हा तो ब्रिज आहे ज्याच्यावरून आपण ओंकारेश्वरला जातो. ओंकारेश्वरमध्ये तिथं मोबाईल अलाउड नव्हता आणि मोबाईल आम्ही मध्ये सोबत होता तरी पण मी रेकॉर्ड केलं नाही. म्हणलं जर नाही अलाउड तर नको करायला. तर हे ना आपण आम्ही दर्शन घेऊन बाहेर येऊन बसलेलो. तर तिथे हे 12 ज्योतिर्लिंगाचे नाव आणि त्याचे फोटो आहेत ना ते लावलेले आहेत. तर पहिला कुठला, दुसरा कुठला करायचा, तिसरा कुठला करायचा, ते सिरियल वाईज लावलेलं आहे. तर आम्ही हे सगळं बघितलो. तिथं एक 10 मिनटं आम्ही शांत बसलो नामस्मरण करत आणि तिथून आम्ही निघालो परत. तर परत जातेवेळी बघा आपण त्याच पुलावरून आपण रिटर्न जातो. जाण्या येण्यासाठी हा एकच पूल आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. नाही तर मग बोटने नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं ओंकारेश्वरला आणि जो तो आहे एवढे 3-4-5 मजले दिसतात ना ते तेवढं चढायचं असतं वरती. तर ठीक आहे, पुढे बघा आता हे आहे नर्मदा नदी आणि इथे ना नर्मदेची प्रदक्षिणा करण्यासाठी ना ह्या बोटी आहेत. ह्या बोटीचं पर पर्सन 100 रुपये चार्जेस आहेत. 100 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. आम्ही बसणार नव्हतो कारण मागच्या वर्षीच आम्ही येऊन आलेलो आणि त्यावेळेस आम्ही बसलेलो. ऊन पण भरपूर होतं. पण बाकीची जी मुलं आहेत मेघा, मयुरी, सोनू, वेदांत हे सगळे फोर्स करत होती
तर बसायला, आणि विहान रडत होता की बसायचे म्हणून, मग त्याच्यासाठी म्हणलं की चला बसूयात. तर पाणी भरपूर खोल आहे नर्मदेचं. पाणी खोल असल्यामुळं कोणी वाकून असं पाणी घ्यायचा प्रयत्न नका करू. ऊन भरपूर होतं आणि पण पाण्यामध्ये बोटीमध्ये फिरताना खूप छान वाटत होतं. हे जे दिसतंय ना ह्यांच्या पाठीमागचे, माझ्या मिस्टरांच्या पाठीमागे, ते आहे ओंकारेश्वर मंदिर. जर तुम्ही नर्मदेतून गेलात ना बोटीने तर तुम्हाला एवढे मजले वरती चढून जावं लागेल, आणि जर आम्ही गेलेलो त्या ब्रिजने जर गेलात तर मग खूप जवळ आहे, डायरेक्ट तुम्ही दर्शनाच्याच लाईनला जाता. एवढी काही गर्दी नसते ओंकारेश्वरला. मागच्या वर्षी आलेली मी, पण एवढी गर्दी नव्हती. आता ह्या वर्षी पण नव्हती गर्दी, छान दर्शन झालं आमचं. किती सुंदर दिसतंय बघा पाण्यामध्ये. तर ठीक आहे, चला आता आपलं सगळं दर्शन आणि फिरून झालेलं आहे. नर्मदेची प्रदक्षिणाही झालेली आहे आणि आम्ही आता निघालो ह्या लॉजकडे. तर मी ज्या लॉजवर राहिलेलो आहे आम्ही, तिथून ना मामलेश्वर आणि ओंकारेश्वर एकदम 5 वॉकिंग डिस्टन्स, 5 मिनटाच्या अंतरावरच आहे. तर हा लॉज बघून घ्या, कधी आला तर नक्की इथे स्टे करा. हे काय मी मार्केटिंग करत नाही आहे, तर मी खरंच सांगते. ते लॉजवाले पण खूप छान होते. आम्हाला 11चा टायमिंग दिलेला खाली करायचा, तर आम्ही आधीच पूर्ण रूम खाली केलेली 10:30 वाजताच. आणि नंतर आम्ही परत आलो ना, तर त्यांनी आम्हाला ना, आम्ही 12-12:30 वाजता आलेलो, तर त्यांनी आम्हाला ना वरच्या 2 रूमा परत दिलेल्या आराम करण्यासाठी, 2 तासासाठी दिलेल्या. त्याचे काही त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले नाहीत. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आता पुढे भेटूया उज्जैनमध्ये.